ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. कित्येक गोपी अक्रूरा, तुझ्या पुढे मी पदर पसरते, माझ्या कृष्णाला घेऊन जाऊ नकोस. काही म्हणाल्या, आमचे गोकुळीचे निजसुख घेऊन चाललास खरा, पण आम्ही तुला जाऊ देणार नाही. असे म्हणून रथाचे चाक धरून बसल्या. काही, अक्रूरा, तू महाक्रूर आहेस, तुला अक्रूर हे नाव शोभत नाही, आम्ही आमच्या कृष्णाला तुला नेऊ देणार नाही. असे म्हणून रथापुढे आडव्या पडल्या. मी आंधळ्याची काठी काढून घेतली होती की कोणाच्या मुखातील घास काढून घेतला होता, कोण जाणे. त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून आज माझी व कृष्णाची ताटातूट होत आहे. असे म्हणून यशोदा रडू लागली. हे सर्व कृष्णप्रेमाचे दृश्य पाहून अक्रूराचे अष्टभाव दाटून आले. धन्य धन्य गोपींचे प्रेम, ज्याने पुरुषोत्तम वश केला, त्याचे वर्णन कोण करू शकेल, असे त्याच्या तोंडून उद्गार निघाले. इतक्यात राधा तेथे धावत आली आणि तिने कृष्णचरणी मस्तक ठेविले. ती म्हणाली, कान्होबा, एकवार माझ्या अंगावरून तू रथ घेऊन जा आणि मला मुक्त कर. त्यानंतर ती रथाच्या चाकापुढे जाऊन बसली आणि हात जोडून म्हणाली, गोपाला, तुझ्या चरणांची मी दासी, अनन्य भक्ती दान देऊनी ठेवी सदा चरणापाशी. पतिसुत ग्रहधन सर्व असे परी, तूच एक अविनाशी. अहम ममता दवडुनी दूरी, पाजी प्रेम पयासी. कलिमल दहना भक्त जीवना, तुझ विन मी परदेशी. तोच ती हरिरूपी विलीन झाली. राधेचे अप्रतिम प्रेम पाहून गोपी सर्व तटस्थ झाल्या. सर्वांचे लक्ष राधेकडे वेधले गेले. त्या संधीत कृष्णाने अक्रूराला खुणावले आणि चतुर अक्रूराने बायकांच्या गर्दीतून मोठ्या युक्तीने रथ बाहेर काढून जोरात हाकला. कृष्ण मथुरेला गेल्यावर गोकुळवासियांना एक क्षण म्हणजे युगसम वाटू लागला. एकाचेही कामात लक्ष लागेना. गोपींना तर आहार रुचेना, झोप लागेना. त्या सदा बेचैन राहू लागल्या. विरहाग्नीने होरपळलेली गुणवंती म्हणते, तव विरह व्यथा मी साहू कशी. कृष्णा, तुझ सोडूनी क्षण युगसम वाटे, ध्यास धरोनी मी झाले पिशी. कुसुमलतांनो पशुपक्ष्यांनो, दावा माझा ऋषिकेशी. सर्व ताप हरी मंजुळ बासरी, कानी घुमते दिननिशी. श्याम सुंदर रूप मनोहर, एकवार दावी नयनाशी. रुक्मिणी जीवना सहवेन वेदना, तुझ विन मी झाले परदेशी. याप्रमाणे प्रत्येक गोपीचे हृदय कृष्ण भेटीसाठी तळमळू लागले. ध्यानी मनी जागृती स्वप्नी कृष्णाशिवाय दुसरे त्यांना काहीच आठवेना. मागे कृष्णाची गाऱ्हाणी यशोदेपुढे सांगितल्याची वरचेवर आठवण होऊन त्यांचे हृदय दुःखाने भरून जाई. कृष्ण गोकुळात होता तेव्हा आम्ही त्याच्याजवळ कित्येक वेळा मस्करी केली, त्याच्यावर रागावलो. कृष्णाला मिळू नये म्हणून दही दूध कुलपात ठेवले. पण आज तोच कृष्ण आम्हाला अति दुर्लभ झाला आहे, असे एकमेकींनी एकमेकीजवळ सांगावे आणि रडावे. यशोदा तर कृष्णाचे बालपणीचे दागिने, कपडे, खेळणी गोपींपुढे ठेवून कृष्णाच्या रूपाचे व गुणांचे वर्णन करून शोक करू लागली. ताक करू लागली असता लोणी आले की कृष्णाची आठवण होऊन ती मूर्छित पडे. अक्रूर कृष्णाला नेणार हे आधी जर समजले असते तर आम्ही कृष्णाला यथेच्छ दही दूध लोणी तरी दिले असते, असे गोपींच्या मनात येऊन त्या दुःखी कष्टी झाल्या. मागे आपणाकडून घडलेल्या चुकीबद्दल शिक्षा म्हणून कित्येक दिवशी गोपींनी दही दूध लोणी खाल्ले नाही. त्या म्हणत, कृष्णा, आमच्याकडून फार फार अन्याय झाले आहेत, कृपा करून आम्हाला क्षमा कर आणि एकवार दर्शन देऊन पुनीत कर. कृष्णा,
किती झाले तरी आम्ही अज्ञानीच ना. आम्हा लेकरांवर कृपेचे पांघरून तुझ्याशिवाय कोण घालणार. मथुरा सोडून तू एकदा सत्वर ये. यापुढे आम्ही तुझ्या मनाविरुद्ध कधीच जाणार नाही. नंदाच्या नंदना मनाच्या मोहना, भेट सख्या देईना येईना, जीव लगा येईना. यमुने तिरी धेनू चारी, अधरी धरुनी मुरलीला. सवंगड्यासवे नाचसी खेळसी, करिसी गोपाळ काला. तुझविन गमेना चैन पडेना, भेट सख्या देईना येईना, जीव लगा येईना. श्यामवर्ण तनू पीत पितांबर कंठी, वैजंती माळा. रूप मनोहर दावुनी तोषवी एकवार, निज डोळा. राजीव लोचना सहवेना वेदना, भेट सख्या देईना येईना, जीव लगा येईना. तात मात सुत आप्त इष्टजन, नाहीत मजला कोणी. अनन्य भावे शरण मी आलो, देवा तुझ्या चरणी. कोणी साथ देईना, कोणी हाक घेईना, भेट सख्या देईना येईना, जीव लगा येईना. जमवनी आम्हा आपुल्या भवती, खेळसी कुंजवनात. मंजुळ मुरली वाजवुनी, तू करीसी देहातीत. रुक्मिणीच्या जीवना मजकडे पहाना, भेट सख्या देईना येईना, जीव लगा येईना. याप्रमाणे गोपी कृष्णाला आळवू लागल्या. इकडे अक्रूर मथुरेत येऊन पोहोचला. ठरल्याप्रमाणे त्याने बळीराम व कृष्ण यांस उपवनात उतरवून कंसासुरास वर्दी दिली. तोच कंसाचे हृदय भीतीने ग्रस्त झाले. स्नानाला गेला तर त्याला पाण्यात कृष्ण, जेवणाला गेला तर अन्नात कृष्ण दिसू लागला. त्यामुळे जेवता जेवता त्याने ताट भिरकावून दिले. बायकोने विडा दिला तर त्यातही त्याला कृष्ण दिसला. म्हणून लगेच त्याने विडा फेकून दिला. अंथरुणावर पडला की तो पहा कृष्ण असे म्हणून तो दचकून उठे. कृष्णाच्या भीतीने त्याला पाहणे, ऐकणे, खाणे काहीच नकोसे होऊन तो सैरावैरा धावू लागला. कृष्णावरच्या रागाने शस्त्र धरायला जावे, पण कृष्णाच्या भीतीने हातापायाची शक्तीच कमी झाल्यामुळे हातात शस्त्र धरवेना. पोटात अन्न जाईना आणि डोळ्यांना झोपही येईना. डोळे उघडले तरी कृष्ण, झाकले तरी कृष्ण दिसू लागल्यामुळे कंस पिसाळ्यासारखे करू लागला. अशा स्थितीत कशीबशी त्याने एक रात्र घालविली. तिकडे गोकुळात नंद यशोदासह गोकुळवासी जन उषःकाली उठून आपापली नित्यकर्मे आटोपून मथुरेच्या उपवनात आले. त्यानंतर बळीराम व कृष्ण रथात बसून कंसवाड्याकडे निघाले. रथाच्या मागे गवळ्यांचा मेळा जाऊ लागला. वाटेवर एक परीट कंसाचे भट्टीचे कपडे घेऊन चालला होता. वाजत गाजत कोणाची मिरवणूक चालली आहे म्हणून तो आश्चर्याने पाहू लागला. तोच कृष्णाने रथ थांबवून, ए बाबा, तुझ्या हातातील वस्त्रे माझ्याकडे दे, असे म्हटले. त्या परटाचे मरण अगदी जवळ आल्यामुळे, ए गवळ्याच्या पोरा, तू गोरस चोरणारा, तुला ही वस्त्रे काय करावयाची? एक चपराक दिली तर पडशील मरून, असे त्याच्या तोंडून उद्गार निघाले. कृष्णाने त्यालाच एक चपराक दिली आणि त्याच्या हातातील वस्त्रे घेऊन गवळ्यांना वाटून टाकली. थोडेसे पुढे गेल्यावर कंसाचे शिवलेले कपडे घेऊन जात असलेला तंतुराय शिंपी वाटेत भेटला. कृष्णाचा पराक्रम त्याच्या लक्षात आल्यामुळे तो आधीच सावध झाला होता. त्यामुळे जवळ येताच आपण होऊन त्याने ते कपडे कृष्णाला अर्पण केले व कृष्णापुढे मस्तक नमविले. इतक्यात कंसासाठी वाटीभर चंदन उगाळून घेऊन वाड्यात चाललेली कुब्जा दासी हिने कृष्णास पाहिले. लगेच तिने ते चंदन त्यास अर्पण केले. कुब्जा ही मागील जन्मी श्रीरामाच्या लहानपणात कैकेयीजवळ दासी होती. तिच्या लावालावीच्या स्वभावामुळे एके दिवशी रामाने तिला, तू पुढील जन्मी 8 ठिकाणी वाकडी होशील, असा शाप दिला. त्यावर कैकेयीच्या सांगण्याने आपल्याला असे वागावे लागते
यात तीळ मात्रही माझी चूक नाही, करिता मला क्षमा करा. असे म्हणून ती रामाला शरण आली. तेव्हा पुढे मी कृष्णावतार धारण करणार आहे. तू कंसाची दासी होशील. त्यावेळी तुझा खात्रीने मी उद्धार करी, असे सांगून रामाने तिचे समाधान केले होते. ती वेळ आता जुळून आल्यामुळे कृष्ण दृष्टीस पडताच ती त्याच्या चरणी नम्र झाली आणि तिने कृष्णाला आपल्या घरी येण्याची विनंती केली. तेव्हा कृष्णाने, येथवर आलेला माझा उद्देश एकदा सफल झाला म्हणजे मी तुझ्याकडे येईन, असे सांगून तिचे समाधान केले आणि बळीरामासह तो कंस वाड्याकडे वळला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.